आत्ता वाजले आहे सकाळचे 5 आणि आता आम्ही निघतो आहे अहमदनगरला. अहमदनगरला डॉक्टर अजयकडे एक इम्प्लांटची केस आहे. त्यामध्ये त्या पेशंटला नवीन जीवन भेटेल त्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न करतो आहे. तर चला निघूया. आणि हे आमचं पिल्लू अजून झोपलं आहे. सकाळचा व्ह्यू. आज आपल्यासोबत दिलीप कर्नावट सर आहेत. त्यांचं 1 वर्षा पहिले आपण फुल माउथ रिहॅबिलिटेशन केलेलं होतं आणि आता त्यांना फिक्स दात लागलेले आहेत आणि 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये त्यांनी काय फूड खाल्लं आणि फूडच्या टेस्टला ते एन्जॉय करू शकले का आणि दात लागल्यानंतर त्यांच्या भावना काय आहेत हे आपण त्यांना विचारूया. बोला सर. दाताचा खाण पहिलं मला काहीच खाता येत नव्हतं. इतका प्रॉब्लेम होता. काही दात हे काही हल्ले काही रोड त्रास होत होता. जेव्हापासून आपण दाताचं काम केलं तेव्हापासून मला सर्व खाणं पिणं व्यवस्थित होते. पचनक्रिया व्यवस्थित होते. पहिलं मला आता काजू वगैरे सगळं खाते. फक्त बदामला थोडा प्रॉब्लेम होतो. जास्त कडक असल्यामुळे ते नाही खाते. काजू शेंगदाणे वगैरे अशा वस्तू मला खाता येतात आणि पहिल्यापेक्षा फार चांगल्या पद्धतीने जेवण करता येतं. त्याच्यामुळे मी डॉक्टर साहेबांचे फार आभारी आहोत. चपाती डाळ भात खाल्लंय ते तर सर मी तुम्ही? बिनधास्त खातो. त्याला काही अडचण येत नाही. चपाती याला काही अडचण येत नाही. हे तर सॉफ्ट एकदम टॉपच आहे. त्याच्यानंतर मी काजू आणि शेंगदाण्यासारखे वस्तू खातोय. ते खाता येत नव्हतं मला. ते सुद्धा खातोय. बरं, जेव्हा आपण तुम्हाला दात लावले लोकांना असं वाटतं का जे दात लावायचे जे सर्जिकल प्रोसिजर असतं हे खूप पेनफुल असतं, तर तुम्हाला ते किती पेनफुल वाटलं? मला ऐकून घ्या. तुम्ही असल्यामुळे व्यवस्थित हे केल्यामुळे सुरुवातीला भीती वाटत होती. मी बी घाबरत होतो की हे कसं शक्य होईल वगैरे. पण तुमच्या हाताने ती जादू मुळे ते काम एकदम व्यवस्थित पार पडलं. मला काही त्रास झाला नाही आणि फार लवकर तुम्ही केलं. बाकी ठिकाणी 3-4 महिने लागतात. तुम्ही माझं काम 8-10 दिवसात ओके करून दिलं मला. त्याचं बी मी तुमचं अभिनंदन करतो त्या बाबतीत. थँक्यू सर. आता तुमच्यासमोर डॉक्टर नेहा येणार आहेत आणि डॉक्टर नेहामुळेच त्यांच्या तिन्ही आजोबांना व्यवस्थित जेवता येणार आहे. हॅलो, मी स्वतः डॉक्टर नेहा बोकरे आहे जुन्नर. मी स्वतः ह्या पेशंटचं एक्स्ट्रॅक्शन्स केले आहेत आणि फॉर नाव इम्प्लांट सक्सेसफुली प्लेस केले आहेत डॉक्टरनी. खूपच मस्त आणि खूप पेशंटफुली सगळे आणि विथ व्हेरी लेस टाईम केलं आहे सरांनी आणि खूप परफेक्शननी केलं आहे सगळ्या गोष्टी. तर आय विल रिक्वेस्ट की मी म्हणजे फॉलो देईल की अजून पेशंट म्हणजे त्यांनी रिक्रूट करावं. ओके मॅम स्वतः डेंटिस्ट आहेत. त्या कोणत्या कॉलेजमध्ये आहेत आणि डेंटिस्ट्रीमध्ये आता ते पुढचं शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत, जे स्पेशलायझेशन असतं ते. तर त्यांना कुठलं स्पेशलायझेशन करायचं आहे, कुठलं आवडतं हे पण तुम्ही सांगावं. फॉर नाव मी BDS झाली आहे, कंप्लीट केलं. काउन्सिलिंग सुरू आहे. होपफुली याच ब्रांचमध्ये पडायचं विचार आहे. सरांकडूनच आहे विचार की सरांच्या हातूनच शिकून घेऊया. प्रॉस्तोमध्ये करायची इच्छा आहे. मग बघू पुढे. ओके थँक्यू. ओके हे पेशंट आहेत. आता वरचे आम्ही इम्प्लांट लावलेत. आता त्यांना आईस्क्रीम खायला दिलेलं आहे. सर तुम्हाला काही पेन झालं इम्प्लांट करताना? काही डिस्कम्फर्ट वगैरे? आईस्क्रीम खाताना आईस्क्रीमची चव लागते? ओके. इम्प्लांट लावल्यानंतर अशा प्रकारे आम्ही 3D स्कॅन करून घेतो. याच्यामध्ये स्कॅन करून सर्व कॉम्प्युटराईज होऊन एकदम चांगलं दाताचं प्रोस्थेसिस बनतं, जेणेकरून पेशंटला व्यवस्थित
आयुष्यामध्ये परत खाता येऊ शकेल असं प्रयत्न आम्ही करून एक खूप चांगलं प्रोस्थेसिस डिलिव्हर करतो आणि ह्या प्रोस्थेसिसचा त्यांना खूप उपयोग होतो. हे आफ्टर सर्जरीचे दृश्य आहेत. याच्यामध्ये जे दोन्ही व्हाईट शर्ट घातलेले हे आमचे पेशंट आहेत आणि या दोघांचे आम्ही फुल माउथ रिहॅबिलिटेशन केलेले आहे. तर खूप छान झालं आहे. सकाळपासून काम केल्यावरती आता आम्हाला भूक लागली आहे आणि आता आम्ही एका अहमदनगरच्याच एका हॉटेलमध्ये जेवण करायसाठी आलेलो आहे आणि जेवण करतो आहे. आता आम्ही जेवायला आलेलो आहे आणि इकडे खूप छान वाक्य लिहिलेलं आहे, मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांशी गप्पा मारा. हे आपण आयुष्यामध्ये जर लागू केलं तर खूप चांगलं होऊ शकतं. हे डॉक्टर अजय आहेत आणि हे त्यांचं वाईफ आहे. हे नवीनच लग्न झालेलं जोडपं आहे आणि ह्या आमच्या वहिनी आहेत आणि यांचं लग्न होऊन जवळजवळ 1 महिना पण नसेल झाला. 1 महिना झाला ना. तर वहिनी तुम्ही बोला की डॉक्टर अजयमध्ये तुम्ही काय असं बघितलं ज्याच्यावरून तुम्ही असं निर्णय घेतला का मी आयुष्य या व्यक्तीसोबत घालवेल. तसं ते स्वभावाने खूप छान आहे आणि सांभाळून घेतात, समजून घेतात. छान आहे, स्वभाव पण छान आहे, काळजी घेतात. अच्छा, तुमचं अरेंज मॅरेज लग्न आहे का लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज. नक्की काय? हां, अच्छा, चांगलं आहे. आम्ही आता जेवायला आलेलो आहे आणि आता आम्ही जेवतो. ठीक आहे. तर हे बिफोर आणि आफ्टर आहे. याच्यामध्ये पेशंटला पहिले दात नव्हते, आता आम्ही इम्प्लांट प्लेस केलेले आहे आणि आता लवकरच 72 तासामध्ये पेशंट परत जेवणाचा स्वाद घेऊ शकतो. तर तुम्ही पण या. जर तुमच्या आयुष्यात पण कोणी असे व्यक्ती असेल जे जेवू शकत नाही आहे तर आम्ही त्यांची मदत करायला तयार आहोत. तुम्ही या. फोन नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत.